नमस्कार, मी सखी विनय गोखले. कॅज्युअल गप्पांच्या आजच्या भागामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गेले 2 ते 3 वर्ष आपण जीबी सिंड्रोम नावाच्या एका रोगाबद्दल ऐकत होतो. त्याच्याबद्दल बरीच चर्चा सुद्धा झाली. कदाचित कोविड-19 नंतर ही एक मोठी लाट तर नव्हे ना, अशी सुद्धा भीती आपल्या सगळ्यांना वाटत होती. जीबी सिंड्रोमच्या याच काही प्रश्नांच्या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर निहार काळे सरांच्याकडून. सावली केअर सेंटरमध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून डॉक्टर निहार काळे सर कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक जीबी सिंड्रोम असणाऱ्या रुग्णांच्या वरती उपचार केले आणि त्यांना बरं सुद्धा केलं. याच आपल्या काही मनातल्या गोष्टी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्ते निहार सर. नमस्कार. जसं सखी तू बोलली ते अगदी बरोबर आहे. या येता 1-2 वर्षामध्ये जीबीएस हा खूप वाढला आहे आणि हा जीबीएस नेमका काय तर आपण या पॉडकास्ट मध्ये पुढे डिस्कस करूच. नक्कीच. आणि हे जीबीएस जे आहे हे फ्रेंच न्यूरोलॉजिस्ट होते दोघं, जॉर्ज गुलियन आणि जीन बॅरे. तर यांनी एक हा सिंड्रोम दिला होता. तर हा जवळपास आपल्याला 1916 पासून हा ह्याच्यामध्ये आहेच. आपल्या मेडिकल फील्ड जीबीएस म्हणजे काय हे आहेच. सर, जीबीएस म्हणजे नक्की काय आणि त्याची प्राथमिक लक्षणं काय आहेत? ओके, तर जीबीएस हा एक सिंड्रोम आहे. ठीक आहे, गुलियन बॅरे सिंड्रोम असं त्याला बोलतो आपण. तर जीबीएस हा एक ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे, ज्याच्यामध्ये काय होतं, आपली जी नर्वस इम्युन सिस्टम आहे ती आपल्या नर्वस सिस्टम वरती अटॅक करते. ठीक आहे, पेरिफेरल नर्व्स वरती अटॅक करते. आपण आपली जी वायर असते, सपोज करा आपण आपली जी बॉडी मधली नर्व आहे आणि ती वायर आहे. ठीक आहे, तर वायर कशी असते, आतमध्ये कॉपरचं हे असतात, वायर्स असतात आणि त्याला आउटर मोस्ट कव्हरिंग असतं. बरोबर. तसंच आपल्या नर्व मध्ये सुद्धा एक इनर एक्झॉन असतो आणि आउटर मोस्ट मायलिन शीथ असते. तर ती मायलिन शीथ मोस्टली डॅमेज करतात. ठीक आहे, जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये विकनेस येणे किंवा बधीरपणा येणे, हातापायांमध्ये मुंग्या येणे, हे सगळे सिम्पटम्स आपल्याला इनिशियली दिसून येतात. ठीक आहे, नंतर हे जर प्रोग्रेसिव्हली जर बघत गेलं तर प्रोग्रेसिव्हली पूर्ण आपल्याला अशक्तपणा येणे, नंतर ब्रिदिंग प्रॉब्लेम्स येणे, नंतर हळूहळू आपली हालचालच बंद होणे. तर हे सिम्पटम्स सिव्हिअर आहे. जीबीएस हा आता जसं मी तुम्हाला साईन्स अँड सिम्पटम्स सांगितले, जसं मुंग्या येणे हातामध्ये किंवा विकनेस येणे, तर जर असं जाणवलं आपल्याला तर सगळ्यात पहिला तर डॉक्टरांना कन्सल्ट करणे. ठीक आहे, डॉक्टर्स कसे ओळखतात की हा जीबीएस आहे की दुसरा कुठला न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, तर काही टेस्ट असतात, जसं एनसीटी, नर्व कंडक्शन स्टडीज. ठीक आहे, तर याच्यामधून सुद्धा आपल्याला नर्व जशी काम करते किंवा नर्वची कंडिशन काय ते त्या टेस्ट मधून शोधून काढू शकतो आपण. नेक्स्ट जी आहे ईएमजी, इलेक्ट्रोमायोग्राफी. तर ती मसल आणि नर्वशी रिलेटेड जे काही असेल ते आपल्याला स्टडीज आपल्याला ग्राफिकल वे मध्ये कळून येतात. आणि जसं आपण ते स्टडी झाल्यानंतर जे काही त्याचे इंटरप्रिटेशन आपण येईल ते डॉक्टर्स बघून आपल्याला डिफरन्शिएट करू शकतात की आपल्याला जीबीएस की दुसरं काही डिसऑर्डर. ओके सर, पण ह्याची प्राथमिक लक्षणं काय आहेत, म्हणजे कसं ओळखायचं? जीबीएस हा एक सिंड्रोम आहे, म्हणजे एक ग्रुप ऑफ सिम्पटम्स ह्याला आपण म्हणतो. तर काही ठराविक सिम्पटम्स असतात. ठीक आहे, जसं हातापायात मुंग्या येणे किंवा अशक्तपणा येणे, हे सगळे एक कॉमन सिम्पटम्स आहेत जे फक्त जीबीएसच्या पेशंटमध्ये दिसून येतात. ओके, तर त्याला आपण जीबीएस असं म्हणतो. ओके, आणि जीबीएस होण्यामागची कारणं तुम्ही काय सांगाल? जीबीएस हा एक्झॅक्ट त्याचा जो कॉज आहे तो अजून शोध लागतोय आणि त्याच्यावरती एक्झॅक्ट कॉज अननोन आहे ऍक्च्युली. तर ह्याचा रिझन असं आहे की बरेच रिसर्च झालेत, तर याच्यामध्ये बॅक्टेरिया मुळे होऊ शकतो किंवा व्हायरसेसमुळे होऊ शकतो किंवा काही वॅक्सिन्स असतात आपले, वॅक्सिनेशन मधून सुद्धा होऊ शकतो. कॉमनली कॅम्पिलोबॅक्टर म्हणून एक बॅक्टेरिया असतो जो आपल्या पोल्ट्रीमध्ये म्हणजे जसं चिकन किंवा एग्ज मध्ये वगैरे हा जास्त करून आढळतो. त्यामुळे हे जे जीबीएसचे मोस्टली आपल्याला अफेक्ट होतात ते नॉनव्हेजमुळे वगैरे जास्त केसेस दिसून येतात. ओके, म्हणजे आता मी असं म्हणू शकते का की ज्यांना बॅक्टेरियल इन्फेक्शनचा त्रास झालेला आहे किंवा हे पण चर्चेत होतं की कोविड वॅक्सिन घेतल्यानंतर त्या पेशंट्स मध्ये जास्त हे दिसतंय जीबी सिंड्रोम? येस, थोडस आता ह्याच्या मागे रिसर्च होत आहे आणि असं
बरेच पेशंटमध्ये असं आढळून आले की त्यांना आफ्टर वॅक्सिनेशन, कोविड वॅक्सिनेशन नंतर सुद्धा हे मोस्ट कॉमनली दिसून आलेले. ठीक आहे. आणि मोस्टली हे जर रिझन बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे जास्त करून होतात. आणि त्या नॉनव्हेज आपण जे बोलतो की नॉनव्हेज नको खायला, तर ते अगदी बरोबर आहे. एन्शियंट रिझन सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे मोस्टली अवॉइड केलं पाहिजे. त्यामध्ये बॅक्टेरियाज असतात जे आपल्याला हार्मफुल असतात. ओके. हा. आणि तसंच गर्भवती स्त्रियांच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल की त्यांना होतं का आणि ते पुढच्या त्यांच्या बाळाला पास ऑन होतं का? गर्भवती स्त्रियांमध्ये हा होऊ शकतो, पण असं नाहीये की ते पुढे पास ऑन होईल. ठीक आहे. हा एक कंटेजियस किंवा म्हणजे स्प्रेड होणारा हे नाहीये. ठीक आहे. तर हा मोस्टली स्प्रेड होत नाही. हा लोकल म्हणजे ज्यांना होतो त्यांना ठीक आहे, पण पुढे पास ऑन होऊ शकत नाही. कंटेजियस नाही आहे. ओके. ओके. सर, जसे कॅन्सरचे आता वेगवेगळे प्रकार असतात, त्या अवयवानुसार त्याचे प्रकार बदलत जातात. म्हणजे स्किन कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सर असेल, तर जीबीएसचे पण असे काही प्रकार आहेत का? येस, जीबीएसचे बरेच प्रकार आहेत तसे. आपल्या एशियन कंट्रीजमध्ये वेगळ्या प्रकारचा जीबीएस दिसून येतो. आपल्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये वेगळ्या प्रकारचा जीबीएस दिसून येतो. आणि मिलर फिशर सिंड्रोम म्हणून अजून एक त्याचा प्रकार आहे. तर हे वेगवेगळे प्रकार आहेत जीबीएसचे आणि वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे साइन्स अँड सिम्पटम्स प्रत्येकाचे वेगळे. जसे जर तुम्ही एशियन कंट्रीजमध्ये जर तुम्ही बघितला तर मोस्टली फेशियल ड्रुपिंग म्हणजे एका साइडचा फेस वीक होतो किंवा चव येत नाही, जीभ जड होते. तर हे सगळे एशियन कंट्रीजमध्ये दिसून येतात. आणि वेस्टर्न कंट्रीजमध्ये मोस्टली आपल्याला खालून म्हणजे हात बोटांपासून, पायाच्या बोटांपासून आणि हातांच्या बोटांपासून ते सिम्पटम्स पुढे पास ऑन होतात वरती. ओके. पण असं त्याचं रिजनल डिफरन्सिएशन असण्याचं कारण काय आहे? त्याचे व्हेरियस डिफरंट त्याचे टाइप्स आहेत. ओके. म्हणजे आपल्या राहणीमानावरती पण आहे? येस, राहणीमानावरती नाही, पण त्याचे वेगळे कॉजेस आहेत. आता ज्या कारणामुळे जीबीएस झालंय ते डिफरन्शिएट करतं एक्झॅक्टली की कुठला टाइपचा आहे. ओके. ओके. मग सर, असं पण होत असेल ना की ही जी तुम्ही आता सिम्पटम्स त्याचे सांगितलेत, लक्षणं सांगितली, तर तीच मला म्हणजे एखाद्या पेशंटला आहेत पण त्याला जीबीएस नाही झालेला, म्हणजे सेम लक्षणं असणारे रोग आहेत का? सेम लक्षणं असण्याचे असे रोग आहेत. म्हणजे असं आपण डिफरन्शिएट कशामुळे करू शकतो की काही आपले स्टडीज असतात. जसं आपण एखादा जर बोन ब्रेक झाला असेल तर आपण कसं एक्सरे काढतो, ज्यांनी डायग्नोज करतो. तर तसे न्यूरोलॉजिकल कंडिशन साठी वेगवेगळे टेस्ट असतात. नर्व कंडक्शन स्टडी म्हणा किंवा बाकी अजून EMG. तर या माध्यमातून आपण ते डिफरन्शिएट करू शकतो की त्या पर्सनला जीबीएस झालाय की कुठला दुसरा रोग आहे किंवा हे डिफरन्शिएट करू शकतो. ओके. ओके. आणि सध्या आपल्याकडं भारतामध्ये खास करून जीबीएस साठी कुठली उपचार पद्धती किंवा त्याच्यासाठी कुठल्या टेस्ट अशा आहेत? ओके. टेस्ट म्हटलं तर त्याच्यासाठी आपण नर्व कंडक्शन स्टडी पहिला बघतो, नंतर EMG, इलेक्ट्रोमायोग्राफी. तर या माध्यमातून आपल्याला कळून येतं की त्याला म्हणजे एक्झॅक्टली कशामुळे होतं. हे पेरिफेरल नर्व्हला डॅमेज करतं. पेरिफेरल नर्व्ह म्हणजे काय, आपल्या जे हातांमध्ये किंवा पायांमध्ये जे नर्व्ह असतात ते आपल्या मसलला सप्लाय करत असतात. ठीक आहे. तर त्या नर्व्ह अफेक्ट होतात. त्याचं वरचं जे आउटर मोस्ट कव्हरिंग असतं नर्व्हचं, तर ते डॅमेज होतं. मायलिन शीथ आपण त्याला असं बोलतो. तर मायलिन शीथ डॅमेज होते. तर आपण ती सिव्हिअरिटी प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते आणि त्या सिव्हिअरिटीवरती त्यांचे आपण उपचार करू शकतो. जसं काही पेशंटमध्ये आता ओव्हरऑल बॉडीमध्ये आपल्या सगळ्या मसल्स असतात. बरोबर. तर प्रत्येक मसलला नर्व्ह सप्लाय असतो. ठीक आहे. नर्व्ह सप्लाय, आता नर्व्ह तिथे इन्व्हॉल्वमेंट झाली तर ती पेरिफेरल नर्व्ह असतात. तर पेरिफेरल नर्व्ह मध्ये आउटर मोस्ट कव्हरिंग गेल्यामुळे तर त्या मसलचं फंक्शनिंग थांबतं. तर ते व्हेरियस कॅटेगरीज पेशंटची असते. बऱ्याच लोकांना इनिशियल फेज मध्ये असतात, काही लोक एकदम सिरियस झालेले असतात. तर त्या पद्धतीने आपण उपचार पद्धती आपण देतो. तर मोस्टली याच्यामध्ये आपण इम्युनोग्लोबिन थेरपी ही देतो, म्हणजे प्लाझ्मा थेरपी म्हणा किंवा इम्युनोग्लोबिन थेरपी देतो आपण. नंतर जी ICU ची प्रोसिजर असते, नंतर मग आपण त्यांना फिजिओथेरपी मार्फत त्यांना नियर नॉर्मल आपण करू शकतो. ओके. ओके. सर, COVID-19 आणि जीबीएस याचा काही म्हणजे एकमेकांच्याशी संबंध आहे का? संबंध असं बरेच सारे रिसर्च झाले. जसं मी मगाशी बोललो की बरेच रिसर्च झाले ज्याच्यामधून
असं डायरेक्टली काही कनेक्शन नाहीये, पण काही केसेसमध्ये असं आढळून आलं की वॅक्सिनेशन, पोस्ट वॅक्सिनेशन त्यांना GBS चे हा जास्त करून दिसतोय. पण मोस्टली हा वॅक्सिनेशन वरती न फोकस करता मोस्टली हे बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे जास्त स्प्रेड होतो, आणि ते मोस्टली आपल्याला पोल्ट्रीज म्हणजे चिकन वगैरे या नॉन व्हेजिटेरियन आयटम्स मध्ये जास्त करून आपल्याला तो बॅक्टेरिया सापडतो. GBS झालेले जे रुग्ण आहेत तर ते ह्याच्यातनं पूर्णतः बरे होऊ शकतात का, आणि जर होऊ शकतात तर त्यांना पुन्हा एकदा GBS होण्याची शक्यता असते का? ओके, तर कसं आहे, पुन्हा होणे GBS हा परत होऊ शकतो पहिली गोष्ट तर, आणि त्याच्या सिव्हिअरिटीवरती डिपेंड होतं की कितपत त्याची रिकव्हरी होऊ शकेल. ठीक आहे, तर इनिशियल फेज मध्ये जर खूपच सिरियस झाला असेल पेशंट, म्हणजे सिव्हिअर इन्फेक्शन जर असेल, तर ते थोडंसं लाईफ लॉंग त्याचे साईन्स अँड सिम्पटम्स राहू शकतात. काही लोक 6 महिन्यात ते पूर्ण ओके होऊन जातात, काही लोक 1 महिन्यामध्ये सुद्धा ओके होऊन जातात. तर ते सिव्हिअरिटीवरती डिपेंड करतात, आणि साईन म्हणजे जसे क्लिनिकल फीचर्स असतील, ज्या सिव्हिअरिटीचे असतील तसे ते डिपेंड करतात. सध्या GBS वरती काही संशोधन चालू आहे का? बरेच आता GBS या 1-2 वर्षामध्ये खूप वाढलाय, आणि मोस्टली हा नॉनव्हेजमुळेच होतोय. असं रिसर्च सुद्धा ह्याच्यावरती भरपूर सुरू आहे, आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजीज मार्फत आपण त्याला ट्रीट करायची पद्धती बदलत आहोत, आणि बरेच त्याच्यावरती ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे. मग ती सध्या भारतामध्ये आपण वापरतो आहोत? येस, भारतामध्ये सुद्धा वापरतोय, आणि आउटर मोस्ट म्हणजे इंटरनॅशनल लेवल पर्यंत आपण इंडियामध्ये सुद्धा ट्रीटमेंट सुरू केली. सर, तुम्ही एखादा एक्सपिरियन्स शेअर करू शकाल का की GBS पेशंटच्या बाबतीत तुम्ही कशी ट्रीटमेंट दिली? ओके, माझ्याकडे एक पेशंट होता, एकदम 18 इयर्स ओल्ड होता. तर तिथे त्याला GBS झाला होता, आणि फुल कम्प्लिटली बेड रिडन होता. त्याला प्लाझ्मा थेरपी वगैरे दिली होती, इम्युनोग्लोबिन थेरपी सुद्धा दिली होती. आता आफ्टर ICU ट्रीटमेंट, तो म्हणजे या ज्या प्रोसिजर मगाशी मी जसं सांगितलं त्या ICU मध्ये दिलं जातं. नंतर एकदा पेशंट स्टेबल झाला की मग तो आपण आफ्टर ICU आपण त्याला फिजिओथेरपी वगैरे स्टार्ट करतो. तर फिजिओथेरपी मध्ये तो जेव्हा माझ्याकडे आला होता पूर्ण बेड रिडन होता, आणि 1 महिन्यामध्येच तो पूर्ण म्हणजे रिकव्हर झाला, आणि प्लस तो पूर्ण ऍक्टिव्हिटीज खूप चांगल्या पद्धतीने करायला लागला, जसं रनिंग म्हणा किंवा जॉगिंग, नंतर सिटअप्स किंवा स्क्वॉटिंग, हे सगळ्या ऍक्टिव्हिटीज त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रुव्हमेंट दाखवली. म्हणजे आता ह्याच्यानं लक्षात येते की एज मॅटर करत नाही. आता 18 वर्षाच्या पण मुलाला एज मॅटर करत, GBS हा कोणालाही होऊ शकतो, असं एज ग्रुप नसतं की याच एज ग्रुपमध्ये होईल वगैरे, असं नाही. ओके सर, आपल्या इथं भारतामध्ये किंवा इंटरनॅशनल लेवलवरती कुठल्या अशा संस्था वगैरे काम करतात खास करून GBS झालेल्या पेशंटसाठी? येस, इंटरनॅशनली तर आहेतच, भरपूर आहेत. इंडियामध्ये सुद्धा खूप सारे आहेत जे GBS शी रिलेटेड किंवा बाकी न्यूरोलॉजिकल कंडिशन्स ज्यांना होतात त्यांची केअर घेणे, जसं आता आपली सावली केअर सेंटर, बरोबर, किंवा बाहेरचे अजून जर इंटरनॅशनल लेवलचे बघितले तर मायो क्लिनिक म्हणून आहे. हे बरेच संस्थे आहेत की जे अशा पेशंटना चांगल्या पद्धतीने ट्रीट करू शकतात किंवा केअर घेऊ शकतात. GBS बद्दल सर खूप म्हणजे नको त्या गोष्टी म्हणा किंवा भीतीचं वातावरण तयार केलं गेलेलं होतं, पण ते खरं आहे का की आपण त्याच्याबद्दल मनात भीती ठेवली पाहिजे का, तेवढा तो सिरियस नाहीये? तसं आपल्या सोसायटीमध्ये तर बरेच सारे असे मिथ्स आहेत, म्हणजे काय म्हणतात त्याला, अशा धारणा झालेल्या असतात की हे होऊ शकतं. तर असे बरेच आहेत, जसं स्प्रेड होणे म्हणजे किंवा संसर्गजनक, तर हे अजिबात चुकीचं आहे की तो स्प्रेड होऊ शकेल. मला जर GBS झाला असेल तर तो स्प्रेड होऊ शकत नाही की कोणाला दुसऱ्याला आपण टच मार्फत किंवा याच्या मार्फत तो स्प्रेड होऊ शकेल. पण इन केस जर ते बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल आणि जर कुठे आपला जखमेवरती किंवा ह्याच्यावरती जर इन केस टच झाला तर तो एखाद वेळी स्प्रेड होऊ शकतो. असं 100% नाहीये की तो स्प्रेड होतोच. ठीक आहे. दुसरं, फक्त ओल्ड एज म्हणजे म्हाताऱ्या रुग्णांना जास्त होतो असं नाहीये. ठीक आहे. तर हे कुठल्याही एज ग्रुप, जसं मी आता मगाशी उदाहरण दिलं की 18 वर्षाचा मुलगा होता, तर हे कुठल्याही एज ग्रुपमध्ये होऊ शकतं. ठीक आहे. नेक्स्ट, हा परमनंट पॅरालिसिस होऊ शकेल का, म्हणजे
कायमस्वरूपी लकवा असेल असं नाहीये. ठीक आहे, तर याच्यामधून चांगलं रिकव्हरी आहेत, बरेच सारे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज आहेत जेणेकरून आपण तो नियर नॉर्मल किंवा आपण त्यातून बरं होऊन जाऊ शकतो. ठीक आहे, हे बरेच असे नंतर वॅक्सिनेशन, काही वॅक्सिनेशन दिल्यानंतर आपल्याला जीबीएस होतो हे 100% शुअर नाहीये. ठीक आहे, 100% बरोबर नाही आहे. तर याच्यावरती बरेच रिसर्च सुद्धा सुरू आहेतच. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण थोडस काळजीपूर्वक राहावं आणि या जे आपण बाहेरून गोष्टी ऐकतो त्याच्यावरती विश्वास न ठेवता थोडस आपल्याला नॉलेज असायला पाहिजे. बरोबर. ठीक आहे, तर स्वतः सुद्धा आपल्याला कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे नॉलेज. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला स्वतःची इम्युनिटी तेवढीच चांगली ठेवायला पाहिजे. इम्युनिटी व्यवस्थित ठेवली पाहिजे. तर ऍज अ फिजिओथेरपिस्ट तुम्ही काय सांगू शकाल की जीबीएस झालेल्या रुग्णांच्यासाठी फिजिओथेरपी किती महत्वाची आहे आणि सावली केअर सेंटर त्यासाठी कसं काम करतं? ओके, तर आता बरेच दिवसांपासून म्हणजे बरेच वर्षांपासून मी इथे सावलीमध्ये ऍज अ फिजिओथेरपिस्ट आहेच. तर फिजिओथेरपी हा एक खूप इम्पॉर्टंट आणि व्हायटल रोल प्ले करतो जीबीएसच्या पेशंट्समध्ये किंवा बाकी न्यूरोलॉजिकल कंडिशन्स. कसं असतं, काही पेशंट बेड रिडन असतात, तर त्यांची घरात केअर तेवढी चांगल्या पद्धतीने घेऊ नाही शकत. आपण सावलीमध्ये इथे राहून सुद्धा घेऊ शकतो किंवा डेली बेसिस वरती सुद्धा, म्हणजे ओपीडी बेसिस, तर ओपीडी बेसिस वरती सुद्धा इथे आपल्याला जीबीएस हा किंवा कुठल्याही न्यूरोलॉजिकल कंडिशन ट्रीट करू शकतो. दुसरी गोष्ट, इथे रेसिडेन्शियल म्हणजे पेशंट इथे राहून इन डिपार्टमेंट राहून सुद्धा आपण त्यांची नर्सिंग केअर म्हणा किंवा फिजिओथेरपी म्हणा, फिजिओथेरपी त्यांना 2 सेशन मध्ये देऊ शकतो आपण. तर ही चांगली सुविधा आहे. मी आता बरेच पेशंटना 2 टाइम फिजिओथेरपी स्वतः देतो. सकाळचा एक सेशन असतो, नंतर संध्याकाळचा एक सेशन असतो. सकाळी 10 ते 1 आपण फर्स्ट सेशन असतो, नंतर 2 ते 5 वाजेपर्यंत आपलं सेकंड सेशन असतं. यांनी काय होतं, पेशंट एकतर ऍक्टिव्ह राहतो, बरोबर, फुल डे ऍक्टिव्ह राहतो, त्याच्या बऱ्याच ऍक्टिव्हिटीज होतात. हे कुठे ना कुठेतरी कॉन्ट्रीब्युट करतं की त्यांचे मसल ऍक्टिव्हिटीज जे इनऍक्टिव्ह आहेत ते ऍक्टिव्ह व्हायला, स्पीडी रिकव्हरीसाठी ते खूप हेल्पफुल आहे. आणि आपण बरेच इथे जसे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, जसं हायड्रोथेरपी म्हणा, हायड्रोथेरपी इज द बेस्ट वे की ज्याच्यातून लवकरात लवकर तो रिकव्हर होऊ शकतो जीबीएसचा पेशंट. ठीक आहे, तर हायड्रोथेरपी आपण एक वॉर्म वॉटर थेरपी किंवा ॲक्वॅटिक थेरपी त्याला बोलतो. थोडंसं पाणी आपण गरम असतं ते, तर त्यांनी काय होतं, मसल लवकर स्टिम्युलेट होतं आणि मसलची पॉवर गेन व्हायला ते खूप युजफुल आहे आणि खूप चांगले रिझल्ट आहेत त्याचे. आणि हायड्रोथेरपी ही आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा कोल्हापूरमध्ये स्पेशली तर फक्त सावलीमध्ये ते खूप चांगल्या पद्धतीने अवेलेबल आहे. ठीक आहे, इथे बरेच पेशंटना मी हायड्रोथेरपी देतो आणि खूप चांगले रिझल्ट येतो. जीबीएस झालेल्या रुग्णांनी नक्की काय पथ्य पाळायची आणि आपल्याला होऊ नये म्हणून आपण काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत? प्रिकॉशन्स, एक तर अर्ली ट्रीटमेंट. ठीक आहे, जर आपल्याला जाणवत असेल तर लवकरात लवकर आपण पहिला डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि जर डॉक्टरांनी डायग्नोसिस दिला असेल तर त्यावरती अर्ली ट्रीटमेंट, लवकरात लवकर त्याची जी काही मेडिकल ट्रीटमेंट आहे ती सुरुवात केली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे एक प्रिकॉशन अशी, इन्फेक्शन होऊ नये याच्यासाठी आपण थोडंसं काही डाएट मॉडिफिकेशन करू शकतो. जसं आपण जेवढं होईल शक्य तेवढं आपण नॉनव्हेज अवॉइड केलं तर जास्त बेटर आहे. ठीक आहे, मोस्टली कॅम्पिलो बॅक्टर, जसं मी मगाशी सांगितलं, तर हा बॅक्टेरिया आपल्या पोल्ट्रीमध्ये जास्त करून आढळतो. वाय टू टेक रिस्क, रिस्क कशाला घ्यायचं, त्याच्याऐवजी बरेच आपल्याला व्हेजिटेरियन ह्याच्यामध्ये खूप आहेत आपल्याकडे पदार्थ, जेणेकरून आपण डाएट फॉलो चांगला. असं नाहीये की कंपल्सरी नॉनव्हेज खाल्लं तरच प्रोटीन वाढेल, हे सुद्धा एक मिथ झालं. तर ते अवॉइड करू शकतो आपण. नंतर प्रॉपर रेस्ट घेणे. ठीक आहे, प्रॉपर एक एक्सरसाइज डेली रुटीन मध्ये फॉलो करणे, आपली इम्युनिटी स्ट्रॉंग करणे. ठीक आहे, तर हे वेगवेगळे प्रिकॉशन्स आहेत जे आपण घेऊ शकतो. आणि रुग्णांनी काय पथ्य पाळलं पाहिजे? रुग्णांनी परत हे होऊ नये, एक तर जसे मी आता प्रिकॉशन सांगितले, ते जर इन केस झाला असेल कोणाला जीबीएस, तर आपण पहिला तर हे सगळे जे मी प्रिकॉशन सांगितले ते घेणे. दुसरी गोष्ट, जे डॉक्टर्स सल्ला देत आहेत
की हे औषध तुम्हाला या टाइम वरती घ्यायचंय, तर ते त्याच टाइम वरती घेतलं गेलं पाहिजे. तीच जसं डॉक्टर सांगतात तसं फॉलोअप जर घेत गेलं तर त्यातून खूप चांगली रिकव्हरी होऊ शकते. ओके, धन्यवाद सर. आज जीबीएस बद्दल बरीच माहिती मिळाली. म्हणजे इथं आलेले असताना खूप मनात प्रश्न होते किंवा इव्हन आमच्या प्रेक्षकांच्या मनात पण खूप प्रश्न असणारच आहेत. पण या सगळ्या प्रश्नांचं आज इथं निरसन झालेलं आहे आणि मनात जी थोडीशी का होईना पण भीती होती तर ती काही अंशी कमी झाली आहे. आणि ह्याच्यासाठी एकच उपाय तो म्हणजे की आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये जीबीएस बद्दल जागरूकता असणं, त्याला न घाबरता सगळ्यात आधी डॉक्टरांच्याकडे जाऊन ह्याच्याबद्दल टेस्ट करणं आणि अर्ली डिटेक्शन करणं. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच सखी. आणि सावली परिवार आणि देशपांडे सर यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली, म्हणून ह्याच्यामुळे खूप फायदा होईल, लोकांचा अवेअरनेस वाढेल जीबीएस बद्दल. आणि डॉक्टरांचं तर कर्तव्य आहेच, त्यांचा धर्म आहे की पेशंटना वाचवणे, ठीक आहे, पण त्याच्या आधी पेशंटची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तो डॉक्टरकडे जाऊन व्यवस्थित सल्ला घेणे. आय होप या पॉडकास्टमुळे लोकांना अवेअरनेस होईल. ठीक आहे, सो थँक्यू सो मच. थँक्यू. कॅज्युअल गप्पांच्या आजच्या भागामध्ये आपल्या बऱ्याचशा शंकांचं निरसन डॉक्टर निहार काळे सरांनी केलेलं आहे. पण आता आपल्या हातात फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे जीबीएस बद्दल घाबरून न जाता पूर्णपणे जागरूकता पाळणं आणि जीबीएसला आपल्यापासून लांब ठेवणं आणि नेहमी हसत खेळत राहणं. धन्यवाद.